तुम्ही दिवसभर 3-4 लिटर पाणी पिता आणि तरीही तुम्हाला गॅसेस, ॲसिडिटी, अपचनाचे त्रास होत आहेत का? तर आपण पाणी कधी आणि कसे प्यायचं हे जाणून घेतलं पाहिजे. आयुर्वेदाने आपल्याला हे छान पद्धतीने सांगितलेलं आहे. आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे पाणी पिण्याचे 5 सुवर्ण नियम. पाणी कधी आणि कसं प्यावं. यामुळे नक्कीच तुमचं पचन सुधारेल, तुमचं वजन नियंत्रित राहण्यास मदत होईल, तसेच तुम्हाला फ्रेश आणि एनर्जेटिक वाटेल. तसेच व्हिडिओच्या शेवटी मी एक खास टिप्स देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब फॉर माय चॅनल अँड प्रेस व्हिडिओ बेल आयकॉन माझ्या पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. तर चला सुरुवात करूया. आयुर्वेदानुसार सकाळी उठल्याबरोबर कोमट पाणी प्यावे. त्यामुळे शरीर डिटॉक्स होते, बद्धकोष्ठता कमी होते आणि ऑफकोर्स आपल्या पोटातील गॅसेस, अपचनाचे त्रास देखील कमी होतात. त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर छान कोमट पाणी करायचं आणि खाली बसणं शक्य नसेल तर अगदी सोफ्यावर किंवा बेडवर बसूनच पाणी हळूहळू प्यावे. जेवणाच्या 30 मिनिट आधी नॉर्मल पाणी प्यावे. त्यामुळे भूक नियंत्रणात राहते, तसेच वजन देखील कमी होण्यास मदत होते. जेवणाच्या अगोदर भरपूर पाणी पिणे टाळा. त्यामुळे आपला जठराग्नी मंद होतो आणि त्यामुळे आपल्याला अशक्तपणा येऊ शकतो. लक्षात ठेवा, नॉर्मल पाणी प्यायचं आहे, थंड पाणी टाळायचं आहे. आयुर्वेद सांगतो जेवताना पाणी पिऊ नये. जर फारच गरज असेल तर अगदी 2 ते 3 घोट, आणि तेही नॉर्मल साध्या टेम्परेचरवरचं पाणी प्यायचं आहे. थंड पाणी, फ्रीजमधलं पाणी जवळजवळ आपल्याला टाळायचंच आहे. जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये. साधारण 30 ते 45 मिनिटांनी पाणी प्यायचं आहे. त्यामुळे गॅस, पचनाचे काही आजार असतील तर ॲसिडिटी कमी होण्यास मदत होते. आयुर्वेदात सांगितलं आहे की पाणी नेहमीच बसून हळूहळू आणि घोट घोट म्हणजे सिप सिप करून प्यावं. उभं राहून पाणी पिणं टाळावं. थंड पाणी पिणं टाळावं आणि घटाघटा जोर जोरात पाणी पिणं टाळावं. या पद्धतीने आपण पाणी पिलं तर खरंच आपले बरेचसे आजार फक्त छान पाणी पिल्यामुळे कमी होतील. रोज पाणी पिताना खास महत्वाची टिप्स म्हणजे रोज 3 ते 4 लिटर पाणी प्या आणि सकाळी उठल्यावर रात्री तांब्याच्या भांड्यामध्ये जर तुम्ही पाणी ठेवलं आणि ते सकाळी उठल्या उठल्या पिलं तर ऑफकोर्स आपलं पचन सुधारते, त्वचा चमकदार होते आणि इम्युनिटी वाढते. तर मग प्याल ना रोज तांब्याच्या भांड्यातून पाणी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्सना, नातेवाईकांना. त्यांना देखील पाणी कसं प्यायचं हे माहिती झालं पाहिजे. माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब माय चॅनल अँड प्रेस बेल आयकॉन माझ्या पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. या पद्धतीने पाणी पिऊन तुम्हाला काय अनुभव आला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच आयुर्वेदिक टिप्स. तोपर्यंत योग करा, निरोगी रहा.